स्टाईलमध्ये डोणगाव ग्रामपंचायत विरोधात आत्मघाती आंदोलन सुरू। आज दिनांक 6 जूनला ग्रामपंचायत इमारतीच्या वर चढून डोणगाव येथील तरुणांनी डिझेल पेट्रोलच्या कॅना घेऊन आत्मघाती आंदोलनास सुरुवात केलेली आहे। या आंदोलनकर्त्यांच्या मागण्या ग्रामपंचायत सरपंच सचिवांनी पूर्ण केल्या नसल्यामुळे त्यांनी आज हे शेवटचे पाऊल उचलले आहे। आंदोलनकर्ते हे डोणगावमध्ये वेगवेगळ्या 3 ठिकाणी समूहाने आंदोलन करत आहेत। यामध्ये पहिले ठिकाण ग्रामपंचायत कार्यालयावरील तसेच दुसरे ठिकाणी समूह कॉम्प्लेक्सच्या बिल्डिंगवर तर तिसऱ्या ठिकाणी या आंदोलनकर्त्या तरुणांचा समूह 200 फूट उंच असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून ते आपले आंदोलन करीत आहे। सदर आंदोलनकर्तेस IB7 न्यूजच्या प्रतिनिधींनी प्रतिक्रिया घेत असताना विचारले की आंदोलन करण्याचे कारण काय, तर त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितले की आम्ही ग्रामपंचायतला 3 महिने अगोदर डोणगावमधील अतिक्रमण काढण्यासंदर्भात निवेदने सादर केली, परंतु त्यांनी आम्हाला फक्त लेखी आश्वासने देऊन आमची दिशाभूल करीत आले। त्यामुळे आम्हाला आज हा मार्ग पत्करावा लागला व आमच्या या आंदोलनास एकमेव जबाबदार ग्रामपंचायत कार्यालय तसेच प्रशासन असेल, असे त्यांनी IB7 न्यूजच्या प्रतिनिधी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे। आपण बघत आहात IB7 न्यूज। प्रल्हाद खोडके, तालुका प्रतिनिधी, मेहकर। आपण बघत आहात मीडिया बुलेटिन लाईव्ह। आज रोजी डोणगाव येथे काही तरुणांनी मागे उपोषणाचा आंदोलनाचा इशारा देऊन ग्रामपंचायतला मागण्या केल्या होत्या निवेदन सादर करून, परंतु त्यांच्या मागण्याची पूर्तता न झाल्यामुळे आज रोजी ती या स्लॅबवर चढून आंदोलन करीत आहे। तेव्हा त्या आंदोलनाची पार्श्वभूमी काय आहे आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेऊया। आम्ही शासन दरबारी आमच्या मागण्या टाकून आमच्या मागण्याची एकही मागणीची पूर्तता अजून शासनाने प्रशासनाने केली नाही, त्याकरिता आम्हाला आज हे कठोर पाऊल उचलण्याची वेळ आलेली आहे। यामुळे आम्ही आज सर्व वेगवेगळे ग्रुप करून वेगवेगळ्या ठिकाणी आत्मदान करण्याचा इशारा दिलेला होता, ते आज आम्ही संपन्न करणार आहे। आज रोजी समजा तुम्ही या आंदोलनाची दखल केली नाही तर तुमचं कठोर पाऊल उचलणार किंवा आम्ही कठोर पाऊल उचलणार। आमची तयारी पूर्ण तयारी झालेली आहे। आम्ही आमच्या तयारीनिशी वरती आलेलो आहे। आम्हाला शासन प्रशासनाने आज जर आमच्या सांगण्याची दखल घेतली नाही तर आम्ही आज कठोर पाऊल उचलणार। तर हे आंदोलनकर्ते आहेत। आपण बघू शकता प्रशासन यांच्या आंदोलनाची दखल घेते, या त्यांना वाऱ्यावर सोडते। धन्यवाद। आमच्या मागण्या ग्रामपंचायतचं करायचं काय, ग्रामपंचायतचं करायचं काय, आमच्या मागण्या आज डोणगाव येथे काही उपोषणकर्ते हे पाण्याच्या टँकीवर चढून आपला ग्रामपंचायत विरोधात असलेला रोष तसेच त्यांच्या मागणीला ग्रामपंचायतीने प्रतिसाद दिला नाही त्याच्या निषेधार्थ त्यांच्या पूर्ण मागण्या मान्य व्हावं यासाठी ते आज डोणगाव येथे पाण्याच्या टँकीवर चढून आंदोलन करीत आहेत। तेव्हा आपण माझ्यासोबत बघू शकता आणि ऐकू शकता स्वतः त्यांची प्रतिक्रिया। 5 फेब्रुवारी आम्ही डोणगाव ग्रामपंचायतची उपोषणाला बसलो होतो। गावातलं अतिक्रमण विविध मागण्या घेऊन उपोषणात बसलो होतो। त्यानंतर प्रशासनानं आम्हाला लेखी आश्वासन देऊन आमचं उपोषण सोडवण्यात आलं आणि आश्वासन देऊन 3 महिन्याचा कालावधी पूर्ण झाल्यास त्यांनी आतापर्यंत कुठलीच कारवाई नाही केली आणि त्यानंतरही आम्ही एका महिन्यापूर्वी त्यांना स्मरणपत्र दिलं, त्यावरही कुठली दखल न घेतल्यास आम्ही त्याला 20 दिवसापूर्वी आत्मदानाचा इशारा दिला होता। त्यानंतरही त्याने कुठली दखल न घेतल्यामुळे प्रशासनाने आम्हाला आत्मदान करण्यास भाग पाडले। आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहे। आज रोजी या आत्मदानाची म्हणजे तुमच्या घेतलेल्या या आंदोलनाची दखल नाही घेतली तर तुमचं पूर्ण याच्यानंतरील जे आंदोलन आहे ते सक्रिय आणि तीव्र करण्याचा तुमचा विचार आहे की इथे स्थगित करणार आहे? नाही, पूर्ण स्थगित नाही करणार, आम्ही पूर्ण करणार आहे। आम्ही आत्मदान करणारच, हा आमचा निर्णय पक्का आहे। या आत्मदानामध्ये तुमचं जे नुकसान होईल याला जबाबदार प्रशासन
त्यासाठी आज आम्ही आत्मदहन करणार. तर हे होते आंदोलन करते. आपण बघत आहात लाईव्ह.